ग्रामीण भागामधलं जे आरोग्य आहे ते पूर्णतः आमच्याच लोकांवर अवलंबून आहे, होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर्सवर. तिथे कोणीही ॲलोपॅथ प्रॅक्टिस करण्यासाठी जात नाही आणि तिथलं जे आरोग्य आहे हे पूर्णतः कम्प्लिटली आम्ही लोक सांभाळतो. जर आमच्या लोकांनी जर आज तिथं आरोग्य सेवा देणं बंद केलं तर या लोकांचं आरोग्य धोक्यात येण्याचं खूप मोठं संकट है। बीएचएमएस होम्योपैथिक डॉक्टरों को एलोपैथिक उपचार देने से अस्थायी रूप से निलंबित कर दिया गया है। इस निलंबन के फैसले के बाद बीएचएमएस डॉक्टर आक्रामक हो गए हैं और उन्होंने 3 दिन की हड़ताल का आह्वान किया है। हड़ताल के पहले दिन खामगांव के सरकारी अस्पतालों में मरीजों की कतारें देखी गई। आइए देखते हैं होम्योपैथिक डॉक्टर का क्या कहना है। साहेब, होमिओपॅथिक डॉक्टरांची काय मागणी आहे आणि काय त्या मागणीसाठी काय आंदोलनात्मक पवित्रा आपल्या संघटनेने घेतला आहे? होमिओपॅथिक संघटनेची जी मागणी आहे त्याच्याबद्दल सविस्तर विषय असा आहे की महाराष्ट्र होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये आम्हाला MMC रजिस्ट्रेशन करण्यासाठी गव्हर्नमेंटने एक कायदा केला। त्या कायद्याअंतर्गत आम्हाला महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिकने एक कोर्स दिला। त्याच्यानंतर तो कोर्स आम्हाला जे सरकारी हॉस्पिटल्स आहे किंवा जे कॉलेजेस आहे MBBS कॉलेजेस गव्हर्नमेंटचे त्यांच्याकडे आम्हाला तो कोर्स 1 वर्षाचा करण्याकरता त्यांनी तो कोर्स दिला। तो आम्ही पूर्ण करून आम्ही तो कोर्स पास केला। त्याच्या अंतर्गत आमचं नाव MMC रजिस्ट्रेशनमध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नाव नोंदणी व्हायला पाहिजे, तर त्यासाठी हा कोर्स घेऊन आम्ही तो पास केला। पण त्याच्यामध्ये आता सरकारने त्याच्याला विरोध केलेला आहे, म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशनने त्याला विरोध केल्यामुळे तो कोर्स रद्द झाला आणि त्याच्यासोबत आम्हाला जी एक परमिशन दिली गेली होती मॉडर्न मेडिसिन वापरण्याची ती पण रद्द करण्यात आली। तर हे पूर्ण त्यांनी मागे घ्यावं याच्यासाठी आमचा आज हा संप आहे। पूर्ण महाराष्ट्रभर संप आहे। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले सर्व डॉक्टर मुंबईला गेलेले आहे। मुंबईला आझाद मैदानावर डॉक्टर बाहुबली शहा यांच्या नेतृत्वाखाली आज संप म्हणजे ते हंगर स्ट्राईकवर बसणार आहे। इथून पुढे 3 दिवस आमचा संप राहणार आहे। जर का आमच्या मागण्या झाल्या नाही तर इथून पुढे आम्ही हा आंदोलनाचा पवित्रा तीव्र करणार आहे। खामगाव तालुक्यातून या आंदोलनामध्ये किती डॉक्टर्स सहभागी झाले आहेत? खामगाव तालुक्यातून जवळपास 1000 ते 2000 डॉक्टर्स सगळ्या तालुक्यातून गेलेले आहे आणि प्रत्येक गावातून कोणी ना कोणी डॉक्टर्स मुंबईला जाऊन त्यांनी तिथे आपला सहभाग नोंदवलेला आहे।